विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव या चर्चासत्रात तुमचं हार्दिक स्वागत। दिवाळीची सुट्टी संपतच आलेली आहे आणि आता सुरू होत आहेत ते महत्त्वाचे अभ्यासाचे 3 महिने। आपल्या मागील चर्चासत्रात आपण वनस्पतींमध्ये समन्वय कसा साधला जातो त्याची माहिती घेतली। आता आपण पाहणार आहोत मानवामधील समन्वय। मानवामधील चेतासंस्थेचे 3 प्रकार कोणते पडतात हे आपण मागील चर्चासत्रात पाहिलेच आहे। आता आपण पाहूया आवेगाचे वहन चेतापेशीमध्ये कशा प्रकारे होते। हे समजून घेताना जर लोकसत्ता यशस्वी भवचे सदर आणि पाठ्यपुस्तकातील चेतापेशीची आकृती तुम्ही समोर घेतली तर तुम्हाला अधिक उत्तमरित्या आकलन होईल। चेतापेशीमध्ये आवेगाचे वहन कसे होते त्यासाठी एक उदाहरण घेऊ विद्यार्थी मित्रांनो। एखादी वस्तू गरम किंवा थंड आहे किंवा कितपत गरम आहे हे बघण्यासाठी आपण काय करतो तर आपण त्या वस्तूला स्पर्श करतो। गरम किंवा थंड वस्तूला स्पर्श करत आहोत किंवा आपण गरम किंवा थंड वस्तूला स्पर्श केलेला आहे हे आपल्याला कसे समजते तर या गरम किंवा थंड आवेगाचे वहन हे चेतापेशीद्वारे होते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर आकृती आहे। आकृतीमध्ये पहा की चेतापेशीच्या वरच्या बाजूस वृक्षिका आहेत आणि त्या वृक्षिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशी त्यांना टोके आहेत। तेव्हा आवेगाचे ग्रहण हे वृक्षिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण टोकामार्फत केले जाते। थोडक्यात म्हणजे वृक्षिकेला असलेली टोकदार जी टोके आहेत त्या टोकांकडनं आवेगाचे वहन केले जाते। तो आवेग त्यानंतर पेशी कायेपर्यंत आणला जातो आणि त्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुरू होते आणि विद्युत आवेग तयार होतो। त्याचे वहन वृक्षिकेकडून पेशीकायेकडे आणि पेशीकायेकडून अक्षतंतूकडे केले जाते। विद्यार्थी मित्रांनो, अक्षतंतू ही लांबलचक रचना असते, त्यामुळे अक्षतंतूच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत या आवेगाचे वहन केले जाते। पहिल्या चेतापेशीच्या अक्षतंतूच्या टोकाशी हा आवेग आल्यानंतर हा आवेग काही रसायने स्त्रवण्यास त्या अक्षतंतूला उद्युक्त करतो। त्या ठिकाणी रसायनांचे स्त्रवण झाल्यानंतर त्या रसायनांद्वारे एका चेतापेशीच्या अक्षतंतूकडून दुसऱ्या चेतापेशीमध्ये या आवेगाचे वहन होते। त्याचे कारण 2 चेतापेशींच्या दरम्यान अतिशय सूक्ष्म अशी पोकळी असते। ही पोकळी 2 ते 20 नॅनोमीटर एवढी सूक्ष्म असते आणि या पोकळीतून या संपर्क स्थानातून ही रसायने जातात, हे रासायनिक आवेग जातात आणि अशाच तऱ्हेने तो आवेग पुढील चेतापेशीच्या वृक्षिकेमध्ये निर्माण केला जातो। अशा प्रकारे आवेगांचे शरीरामध्ये वहन होते एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे। अशा तऱ्हेने संपूर्ण चेतापेशींकडून स्नायूपेशींकडे किंवा त्या संबंधित ग्रंथींकडे या आवेगांचे वहन केले जाते। आता आवेगाचे वहन झाल्यानंतर साहजिकच आपल्याला अपेक्षा आहे ती कृतीची। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की मी सुरुवातीला म्हटलं होतं आपण गरम किंवा थंड वस्तूला हात लावलाय। जर आपण खूप गरम वस्तूला हात लावला असेल तर तो हात आपण बाजूला काढून घेतो। तर ही जी कृती आहे ही कृती स्नायूंकडून घडते, त्यामुळे शेवटचा टप्पा म्हणजे कृती घडून येते। सर्वात शेवटचं कार्य हे स्नायू ऊती करतात आणि हे कार्य करण्यासाठी स्नायू ऊतींमधील पेशींची हालचाल होणे आवश्यक असते। पेशी जेव्हा आखूड होतात तेव्हा आपला आकार बदलतात, त्यानंतर पेशींच्या पातळीवर हालचाल घडून येते। स्नायूंच्या पेशींमध्ये एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते, त्यामुळे स्नायू पेशींना आपला आकार बदलण्याची क्षमता प्राप्त झालेली असते आणि याच प्रथिनांमुळे चेतांमधील विद्युत आवेगांना या स्नायूपेशी प्रतिसाद देऊ शकतात। विद्यार्थी मित्रांनो, वरवर पाहता हा भाग सोपा वाटला, आकलनीय वाटला, तरी परीक्षेत उत्तरे लिहिण्याच्या दृष्टिकोनातून या भागाचे अधिक वाचन होणे आवश्यक आहे। त्यासाठी लोकसत्ता यशस्वी भवचे सदर तुम्ही जरूर अभ्यासा। त्याचप्रमाणे पाठ्यपुस्तकातील भागाचे देखील पुन्हा पुन्हा वाचन करा। आता आपण पाहणार आहोत चेतापेशींचे वर्गीकरण। चेतापेशींचे वर्गीकरण संवेदी चेतापेशी,
प्रेरक चेतापेशी व सहयोगी चेतापेशी असे 3 प्रकारात केले जाते. संवेदी चेतापेशी नावातच आहे, संवेदना ग्रहण करतात. ज्ञानेंद्रियांकडून संवेदना ग्रहण करून ती मेंदू व मेरुरज्जूपर्यंत पोहोचवणे हे संवेदी चेतापेशींचे कार्य आहे. दुसरा प्रकार आहे प्रेरक चेतापेशी. त्याच्या नावावरून आपल्याला कळते की मेंदू अथवा मेरुरज्जू किंवा दोघांकडूनही आज्ञेचे ग्रहण करून किंवा आवेगाचे ग्रहण करून त्या संबंधित अवयवांना किंवा स्नायूंना क्रिया करण्यासाठी, कृती करण्यासाठी उद्युक्त करणे, प्रेरणा देणे याचे हे कार्य प्रेरक चेतापेशी करतात. तर प्रेरक चेतापेशींमध्ये आवेगाचे वहन मेंदू किंवा मेरुरज्जू किंवा दोहोंकडूनही स्नायूंपर्यंत केले जाते. तिसरा प्रकार सहयोगी चेतापेशी. सहयोगी चेतापेशी हे सर्व प्रकारच्या कार्याच्या एकात्मिकतेचे कार्य करतात. प्रेरक चेतापेशी, संवेदी चेतापेशी आणि सहयोगी चेतापेशी यांच्या एकत्रीकरणाचे, यांच्या कार्याच्या एकात्मिकतेचे कार्य सहयोगी चेतापेशी करतात. आता आपण पाहणार आहोत प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय. प्रतिक्षिप्त क्रियेची व्याख्या करायची झाल्यास पर्यावरणातील एखाद्या घटनेला त्वरित दिलेला प्रतिसाद म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया होय. विद्यार्थी मित्रांनो, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गरम वस्तूला हात लावला, अति गरम वस्तूला हात लावला असता आपण हात चटकन बाजूला काढून घेतो. ही क्रिया त्वरित घडते. ही क्रिया घडण्यासाठी आवेगाचे वहन मेंदूपर्यंत होत नाही. कारण आपल्या मेंदूमध्ये एखाद्या आवेगाचे वहन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा अर्थ लावला जातो. त्यानुसार कोणती कृती करायची किंवा त्या कृतीच्या बऱ्या वाईट परिणामांचे त्या ठिकाणी विश्लेषण केले जाते आणि त्यानंतर त्या संबंधित अवयवाला योग्य ती कृती करण्यासंबंधी आज्ञा पाठविल्या जातात. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये थोडा अधिक वेळ जाऊ शकतो. हा असा अधिक वेळ जाऊ देणे आपल्याला धोक्याच्या वेळी परवडणारे नसते. म्हणून प्रतिक्षिप्त क्रियांचे मार्ग हे सजीवांमध्ये विकसित झालेले आहेत. अतिशय गरम चहा असलेल्या भांड्याला स्पर्श होणे ही धोकादायक परिस्थिती आहे. आपण या परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी जर मेंदूपर्यंत आवेगांचे वहन झाले आणि मेंदूने विचार करून त्यानंतर काय कृती करायची याचा निर्णय दिला तर यामध्ये बराच वेळ जाऊ शकतो आणि या बऱ्याच वेळ गेल्यानंतर आपल्याला इजा होऊ शकते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारच्या क्रियांना दिलेला प्रतिसाद हा त्वरित असतो आणि तो प्रतिक्षिप्त क्रियेद्वारे दिला जातो. वेदनेच्या जाणीवेचा विचार करण्यापेक्षा, थोडक्यात म्हणजे वेदनेची जाणीव ही मेंदूपर्यंत पोहोचवण्यापेक्षा वेदना जिला जाणवते ती चेता स्नायूंची हालचाल घडवून आणणाऱ्या चेतेशी जोडली जाते. असे केल्यास ही क्रिया जलद गतीने पूर्ण होऊ शकेल. सर्व शरीरभरातील ज्या चेता आहेत त्या मेंदूला आवेग पाठवण्यापूर्वी मेरुरज्जूकडे पुंजाच्या स्वरूपामध्ये एकत्र येतात. सर्व शरीरभरातील चेता या सर्वप्रथम मेरुरज्जूमध्ये त्यांची जोडणी होते आणि त्यानंतर त्या आवेगाचे वहन मेंदूपर्यंत जाते. म्हणूनच हे संकेत जरी मेंदूपर्यंत पोहोचत असले तरी सर्वप्रथम सर्व संकेत किंवा सर्व संदेश हे मेरुरज्जूमध्ये येतात आणि अशा तऱ्हेने प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग हा थेट मेरुरज्जूमध्येच आधी तयार होतो. मेंदूची विचार करण्याची प्रक्रिया ही काहीशी धीम्या गतीची आहे आणि म्हणूनच बहुतेक प्राण्यांमध्ये प्रतिक्षिप्त क्रियेचे मार्ग विकसित झाले असावेत. विद्यार्थी मित्रांनो, निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये मेंदूची पूर्ण वाढ किंवा मेंदूचा पूर्ण विकास झालेला आढळून येत नाही. म्हणून निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये तर हे प्रतिक्षिप्त क्रियेचे मार्ग आपल्याला अधिकच ठळकपणे जाणवतात. त्याचप्रमाणे निम्नस्तरीय प्राण्यांमध्ये चेतापेशींचे जटिल जाळे देखील नसते. त्यामुळे उत्तमरित्या कार्य करण्यासाठी निम्नस्तरीय प्राणी त्याचप्रमाणे उच्चस्तरीय प्राणी या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये प्रतिक्षिप्त क्रियेचे मार्ग विकसित झाले आहेत आणि चेतांचे जटिल जाळे असताना सुद्धा प्रतिक्षिप्त क्रियेच्या मार्गांची मानवाला देखील आवश्यकता पडते. हे आहे प्रतिक्षिप्त क्रियेचे महत्त्व. आता आपण चेतासंस्थेचे प्रकार पाहणार आहोत. त्यापैकी मध्यवर्ती चेतासंस्था. मध्यवर्ती चेतासंस्था ही मेंदू आणि मेरुरज्जू या 2 घटकांनी बनलेली आहे. नावातच आहे मध्यवर्ती चेतासंस्था, त्यामुळे मेंदू आणि मेरुरज्जू.
विद्यार्थी मित्रांनो, मेंदू आणि मेरुरज्जू हे अतिशय संवेदनाशील आणि अतिशय नाजूक असे अवयव आहेत, त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची फार आवश्यकता आहे. तर मेंदूला कर्परेचे संरक्षण आहे. कर्पर म्हणजे कवटी. तर मेरुरज्जूला कशेरू स्तंभाचे संरक्षण दिलेले आहे. कशेरू स्तंभ म्हणजे आपला पाठीचा कणा. तर मेंदू आणि मेंदूच्या भोवती असलेला कर्पर किंवा कवटी यामध्ये पोकळी आढळते आणि या पोकळीमध्ये त्या मेंदूचे संरक्षण करण्यासाठी अनेक मस्तिष्क आवरणे आढळतात. अशाच प्रकारची आवरणे ही पाठीचा कणा म्हणजे कशेरू स्तंभ आणि मेरुरज्जू याच्या दरम्यानही आढळतात. तर मेंदू, मस्तिष्क पोकळी आणि मेंदूच्या भोवती असलेली कर्पर ह्याच्यामध्ये अनेक पोकळ्या आढळतात. या पोकळ्यांना मस्तिष्क निलये असे म्हणतात. अशाच प्रकारच्या पोकळ्या या मेरुरज्जू आणि कशेरू स्तंभ यामध्येही आढळतात. त्या ठिकाणील पोकळ्यांना मध्यनाल असे म्हणतात. तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल म्हणतात, तर मेंदूमधील पोकळ्यांना मस्तिष्क निलये म्हणतात. या पोकळ्यांमध्ये एक प्रकारचा द्रव पदार्थ असतो, त्याला प्रमस्तिष्क मेरुद्रव असे म्हणतात. हा जो प्रमस्तिष्क मेरुद्रव आहे मेंदूचे योग्य तऱ्हेने संरक्षण करण्याचे कार्य करतो. त्याचप्रमाणे मध्यवर्ती चेतासंस्थेला पोषक द्रव्ये किंवा पोषद्रव्ये पुरवण्याचे कार्य हा प्रमस्तिष्क मेरुद्रव करतो. आपल्या बऱ्याचशा कृती या ऐच्छिक असतात, म्हणजे त्या कृती करण्यापूर्वी आपण विचार करतो, जसं चालणे, बोलणे, टाळ्या वाजवणे, एखादी वस्तू उचलण्यासाठी खाली वाकणे. अशा प्रकारे आपल्या बऱ्याचशा कृती या ऐच्छिक असतात. मेंदू त्या संबंधित अवयवांना, त्या अवयवांच्या स्नायूंना संदेश पाठवतो. त्यानंतर ते स्नायू व ते अवयव कार्यरत होतात आणि त्या क्रिया घडतात. तर चेतासंस्था आणि स्नायू यांच्यामध्ये या संदेशांची देवाणघेवाण होते आणि या क्रिया घडून येतात. मध्यवर्ती चेतासंस्था आणि शरीराचे इतर भाग यांच्यामध्ये संदेशांची देवाणघेवाण ही परिघीय चेतासंस्थेमार्फत केली जाते. चेतासंस्थेचा दुसरा भाग परिघीय चेतासंस्था. तर मेंदूपासून, मेंदूच्या कर्परेपासून, मेरुरज्जूपासून आणि कशेरू स्तंभापासून विविध प्रकारे चेता निघतात आणि या चेतांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले आहे. हीच आपली परिघीय चेतासंस्था. विविध माहिती आणि कृती यांच्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यासाठी कारणीभूत असलेली विविध केंद्रे ही सामावलेला एक जटिल भाग म्हणजे आपला मेंदू आहे. विद्यार्थी मित्रांनो, मेंदू आपल्याला विचार करायला लावतो व त्यानुसार कृती करायला लावतो. तर विविध माहिती, त्या माहितीवर आधारित कृती यांची देवाणघेवाण आणि त्या देवाणघेवाणीचे एकात्मीकरण करण्यासाठी कारणीभूत ठरणारी विविध केंद्रे, ही विविध केंद्रे सामावलेली एक जटिल अशी संरचना म्हणजे मेंदू, अशी मेंदूची व्याख्या करता येईल. तर या मेंदू या अवयवाचे 3 भाग पडतात: अग्रमस्तिष्क, मध्य मस्तिष्क व पश्च मस्तिष्क. अग्रमस्तिष्क म्हणजे नावावरून कळतंय, अग्र म्हणजे मेंदूचा पुढील भाग. विद्यार्थी मित्रांनो, अग्रमस्तिष्क हा मेंदूचा विचार करायला लावणारा असा प्रमुख भाग आहे आणि त्यामध्ये विविध केंद्रे आहेत. ती कोणती ते आता आपण पाहू. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे दृष्टी क्षेत्र दिसते. हे श्रवण क्षेत्र आहे, हालचाल क्षेत्र आहे, स्पर्श संवेदी क्षेत्र आहे, विचार प्रक्रियेचे क्षेत्र या ठिकाणी दिसते आणि या ठिकाणी वाचा क्षेत्र दिसते. अशा तऱ्हेने अग्रमस्तिष्कामध्ये विविध क्षेत्रे आणि त्यांना सहयोग करणारी सहयोगी केंद्रे आपल्याला आढळून येतात. अग्रमस्तिष्कानंतर मेंदूचे मध्य मस्तिष्क आणि पश्चिम मस्तिष्क असे 2 प्रकार पडतात. या ठिकाणी आकृतीमध्ये आपण मेंदूचा दुसरी आकृती बघूया. हे आहे प्रमस्तिष्क, पायनी पिंड किंवा पायनल बॉडी, मस्तिष्क वृक्ष, अनुमस्तिष्क,
त्यानंतर मस्तिष्क पुच्छ या ठिकाणी पीयूषिका ग्रंथी आपल्याला दिसते आणि अनुमस्तिष्क सेतू या ठिकाणी गुलाबी रंगात दिसते आहे ते आहे महासंयोजी पिंड। हे झाले मानवी मेंदूचे भाग। शरीराच्या ज्या अनैच्छिक क्रिया आहेत, ज्या ऐच्छिक क्रिया नाही आहेत, अनैच्छिक क्रिया, त्या अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण मध्य मस्तिष्क करत असतो। त्याचप्रमाणे तोल सांभाळणे, सायकल चालवणे अशा प्रकारच्या क्रिया ज्यामध्ये एकाच वेळेस अनेक क्रियांचा अंतर्भाव असतो, अशा प्रकारच्या कृती, त्या कृती करताना शरीराचा तोल सांभाळण्याचे महत्त्वाचे कार्य हे अनुमस्तिष्क करत असते। लंबमज्जा देखील अनैच्छिक क्रियांचे नियंत्रण करते। ऐच्छिक हालचालींचा समन्वय घडवून आणण्याचे कार्य हे अनुमस्तिष्काद्वारे होते। हे झाले मानवी चेतासंस्थेविषयी। मानवातील समन्वय हा चेतासंस्थेद्वारे त्याचप्रमाणे रासायनिक नियंत्रणाद्वारे देखील राखला जातो। तर हे रासायनिक नियंत्रण कसे घडवून आणले जाते? तर रासायनिक नियंत्रण हे अंतःस्रावी ग्रंथीमार्फत घडवून आणले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या अंतःस्रावी ग्रंथी यांना वाहिनीहीन ग्रंथी असेही म्हटले जाते, कारण ह्या अंतःस्रावी ग्रंथी ज्या आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या नलिका नाहीत किंवा त्यांना नलिका विहीन ग्रंथी असेही म्हणतात। शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी या ग्रंथी आहेत त्या त्या ठिकाणच्या ग्रंथींमधून त्या त्या प्रकारची संप्रेरके स्रवतात आणि शरीराच्या वाढीचे नियमन करतात। मग अंतःस्रावी ग्रंथी या दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या ग्रंथी आहेत। शरीराची सुयोग्य वाढ आणि विकास यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते ते अंतःस्रावी ग्रंथी। अंतःस्रावी ग्रंथी आणि चेतासंस्थेच्या कार्यातील फरक कोणता? तर चेतासंस्था ही सतत कार्यरत असलेली, क्वचित प्रसंगी त्वरित प्रतिसाद देणारी, तात्कालिक आपल्याला परिणाम दर्शवणारी अशी संस्था आहे। तर अंतःस्रावी ग्रंथींचे कार्य, अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्याचा वेग हा धीम्या गतीचा असतो, परंतु अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्याचे परिणाम मात्र दूरगामी त्याचप्रमाणे दीर्घकालीन असतात। उदाहरणाने स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास आपण भीतीदायक परिस्थितीत अडकलेल्या सशाचे उदाहरण घेऊ शकतो। समजा एक ससा एखाद्या भीतीदायक परिस्थितीत अडकलेला आहे। अशा वेळेस त्याला एकतर त्या परिस्थितीशी लढावे लागेल किंवा त्या परिस्थितीपासून पळ काढावा लागेल। चेतासंस्थेकडून येणाऱ्या चेता आवेगांवर फक्त जर तो अवलंबून राहिला तर कदाचित त्याच्या या कार्यामध्ये तो यशस्वी होणार नाही। अशा वेळेस चेतासंस्था आणि अंतःस्रावी ग्रंथी दोघांचे कार्य महत्त्वाचे ठरते। दोघींच्या कार्याने तो ससा त्या परिस्थितीपासून आपला बचाव करू शकतो। अशा तऱ्हेने चेतासंस्था आणि अंतःस्रावी ग्रंथी या दोघींचे कार्य हे एकमेकांना पूरक आहे आणि या दोघींचे कार्य एकच आहे, ते म्हणजे मानवातील समन्वय। आता अंतःस्रावी ग्रंथींमधून कोणत्या प्रकारचे संप्रेरक किती प्रमाणात स्रवणार याला देखील एक विशिष्ट प्रमाण असते। त्यासाठी एक यंत्रणा देखील असते आणि ती जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला पश्चप्रदाय यंत्रणा असे म्हणतात। उदाहरणार्थ जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते तेव्हा स्वादुपिंडातील पेशींना ते सर्वप्रथम जाणवते आणि या उद्दीपनाला प्रतिसाद म्हणून स्वादुपिंडातील पेशी ज्या आहेत त्या पेशी जास्त प्रमाणामध्ये इन्शुलिनची निर्मिती करतात। ज्या वेळेस रक्तातील साखरेचे प्रमाण या इन्शुलिनमुळे कमी होते तेव्हा पुन्हा एकदा हे इन्शुलिन तयार करण्याचे काम किंवा त्याचा वेग, या क्रियेचा वेग स्वादुपिंडातील पेशी कमी करतात किंवा संपूर्णपणे थांबवतात। ही जी यंत्रणा आहे पश्चप्रदाय यंत्रणा, ही पश्चप्रदाय यंत्रणा ही अंतःस्रावी ग्रंथींना पूरक म्हणून कार्य करते। अशा तऱ्हेने विद्यार्थी मित्रांनो, आपण नियमन जीवनाचे या पाठातील सर्व प्रमुख मुद्द्यांचा परामर्श घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, नियमन जीवनाचे या प्रकरणातील प्रमुख मुद्द्यांचा आपण परामर्श घेतला। या संबंधी तुमच्या काही शंका असतील तर त्या loksatta.com किंवा यशस्वी भव ला ईमेल करून नक्की कळवा। त्या शंकांचे जरूर निरसन केले जाईल। या पुढील भागातून आपण उच्चस्तरीय विचार कौशल्य विषयक
प्रश्न आणि त्यांची उत्तरे यांविषयी आपण अभ्यास करणार आहोत.